टाटाचा हा जो अनोखा प्लॅन आहे याच्यामध्ये आपण SIP प्लस टर्म इन्शुरन्स प्लस मेडिक्लेम या सगळ्या गोष्टींचा आपण एक्सपिरियन्स घेऊ शकतो. तर त्याच्याबद्दल बरेच जणांचे प्रश्न होते की मॅडम हा एक्झॅक्टली प्लॅन कसा वर्क करतो, तर त्याविषयी आपण हा डिटेल व्हिडिओ बघणार आहोत. हा टाटाचा प्लॅन आहे. टाटाला ॲज अ ट्रस्ट म्हणून मानलं जातं की ट्रस्ट या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे टाटा असं म्हणू शकतो. सो ॲज अ कंपनी खूप छान आहे. मला स्वतःलाही एक्सपिरियन्स या कंपनीचा खूप चांगला आहे क्लेमच्या बाबतीत. सो लाईफ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स घेण्यासाठी आपण टाटा या कंपनीची निवड नक्कीच करू शकतो. पण या प्लॅनचं डिटेल काय आहे, याचं ऍक्च्युअली वर्किंग कसं आहे, तर याच्यामध्ये टर्म प्लॅन पण आहे, SIP प्लॅन आहे, याच्यामध्ये रिटर्न्स पण मिळणार आहेत, ते कधी मिळणार आहेत, पैसे किती आणि किती वर्षांसाठी भरायचे, असे बरेचसे प्रश्न आहेत. ते आपण पुढे प्लॅनच्या डिटेल्समध्ये बघणार आहोत. पण तुम्हाला जर असं असेल म्हणजे हे प्रोडक्ट कुणासाठी बनलंय, तर ज्या लोकांना SIP अशी वेगळी करता येत नाही, टर्म इन्शुरन्स असा वेगळा करता येत नाही, इन्कम ज्यांचं 5 लाखांच्या खाली आहे ते प्युअर टर्म प्लॅन घेऊ शकत नाही, ज्यांचं एज्युकेशन म्हणजे 12च्या कमी असेल त्या लोकांना नॉर्मल टर्म प्लॅन मिळत नाही, अशा सगळ्या लोकांसाठी हा टर्म प्लॅन बनलेला आहे. याच्यामध्ये तुमचं इन्व्हेस्टमेंटही होणार आहे आणि तुम्हाला रिटर्न सुद्धा मिळणार आहे. सो आज एक्झाम्पलसाठी आपण 35 वय वर्ष असलेला मेल कॅन्डिडेट घेतला आहे. त्यासाठी आपण जर 1 CRची पॉलिसी असेल तर आपण महिन्याला बघू शकतो 9,138चा प्रीमियम येतोय. आता तुम्ही म्हणाल इथे 90 लाख का दिसतात. सो ज्या केसमध्ये क्लायंट ग्रॅज्युएट नसेल तर त्यावेळेस पॉलिसी होल्डरला आपण 1 कोटींच्या ऐवजी फक्त 90 लाखाचा इन्शुरन्स देऊ शकतो, म्हणून इथे 90 लाख लिहिलंय. पण तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला 1 CRचाच मिळणार आहे. सो हे मंथली आहे, तुम्ही इयरली सुद्धा घेऊ शकता. आपण SIP बरोबर कंपॅरिझन करतोय म्हणून मंथलीचा प्रीमियम घेतलेला आहे. सो या 9,138 रुपयांमध्ये पॉलिसी होल्डरला काय काय मिळणार आहे ते आपण आज बघूयात. सो याच्यामध्ये टर्म बूस्टर आहे, म्हणजे काय तर डेथ झाली तर फॅमिलीला 1 CRची अमाऊंट मिळणार आहे. सो ऍक्सिडेंटल डेथ झाली तर आपण बघू शकतो ऍक्सिडेंट डेथला काय अगेन लमसम बेनिफिट आहे. सो याच्यामध्ये हे दोन्ही बेनिफिट मिळणार आहे आपल्याला. 1 CRची जी डेथ अमाऊंट आहे प्लस ऍक्सिडेंटलची ऍडिशनल आहे. याच्यात सगळ्यात चांगला बेनिफिट म्हणजे परमनंट डिसॅबिलिटीचा आहे. सो 2 गोष्टी होऊ शकतात, ऍक्सिडेंट झाल्यावर आयदर डेथ होईल किंवा मग अपंगत्व येऊ शकतं. तर त्या केसमध्ये आपण बघू शकतो की आपल्याला जर परमनंट टोटल डिसॅबिलिटी असेल तर तिथेही 1 CRचा कव्हर मिळतोय. आणि म्हणजे जोपर्यंत इन्शुर्ड घरात आहे, ट्रीटमेंट घेत आहे, तोपर्यंत आपल्याला 1 कोटींची अमाऊंट मिळणार आहे आणि त्यांच्या डेथ नंतर परत फॅमिलीला 1 CRची अमाऊंट सुद्धा मिळणार आहे. सो असे 3 बेनिफिट आपल्याला या पॉलिसीमध्ये मिळणार. पण आपण इथून पुढे बघणार आहोत की याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कसा पार्ट येतोय किंवा रिटर्न्स कसे मिळणार आहेत ते आपण बघूयात. सो आता आपण बघणार आहोत डिटेलमध्ये आपण जे महिन्याला 9,138 रुपये भरतोय त्याची इन्व्हेस्टमेंट किती होते, त्याच्यामध्ये चार्जेस किती कट होतात आणि आपल्याला रिटर्न्स इथे बघू शकतो आपण. 69,000 आपला प्रीमियम आहे वर्षाचा. याच्यामध्ये पहिले 4 वर्ष आपल्याला दिसते काही चार्जेस कट होत आहे, प्लस ह्याच्यामध्ये तुमचे मोर्टॅलिटी चार्जेस डिडक्शन होत आहेत. पण आपण इथे बघू शकतो की आपण 12 वर्षाची पॉलिसी घेतली, 12 वर्षानंतर आपल्याला लगेचच ही अमाऊंट ही जी आहे ना ती डबल होऊन परत आपल्या पॉलिसीमध्ये ऍड होते. सो तुमचे जेही चार्जेस कट होत आहेत ते आपण इथे बघू शकतो ते पॉलिसीमध्ये ऍड होत आहेत. सो कुठेही तुम्हाला काही ऍडिशनल चार्जेस लागणार आहे तर ते बेनिफिटच आहे आणि ते इन्व्हेस्टच होणार आहेत पैसे. सो आता आपण बघूयात की ह्याच्यात रिटर्न्स कसे म्हणतात. आपण बघितलं की याच्यामध्ये काही चार्जेस कट होतात. समजा 70,000 आपले इयरली इन्व्हेस्ट करतोय तर त्याच्यामधले आपण असं म्हणू शकतो की 30-35% चार्जेस डिडक्ट होतात, पण ते 10 वर्षानंतर आपल्या परत पॉलिसीमध्ये ऍड होतात डबल होऊन. आणि प्लस जी 70% जी अमाऊंट आहे जी आपली मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होते तर ती सुद्धा आपण पुढे बघणार आहोत की कोणत्या कोणत्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट होते. सो आपण असं बघतोय की आपल्याला रिटर्न जे SIPचे रिटर्न्स आहेत ते मिनिमम आपण म्हटलं 8% जरी पकडले फॉर कॅल्क्युलेशन तरी आपली अमाऊंट जी 8 लाख डिडक्ट झाली त्याच्या अगेन्स्ट आपल्याला 41 लाखांपर्यंतची अमाऊंट मिळू शकते. हे तर फक्त 8% रिटर्न आहेत. पुढे बघणार आहोत आपण कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्ट झाले आणि त्याचे रिटर्न्स किती आहेत ते. येस, व्हिडिओत मागे बघितलं तेव्हा आपण कॅल्क्युलेशन मध्ये बघितलं की फक्त 8%च्या रिटर्न्सने आपण कॅल्क्युलेट केलं तरी 41 लाखांची अमाऊंट होत होती. आता याच्यात जे पैसे इन्व्हेस्ट होतात ते कोणत्या कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. सो टॉप 200 कंपनी आहे, याच्यामध्ये आपले सेन्सेक्स मधल्या ज्या टॉप 100 कंपनीज आहेत त्याच्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट होणार आहे. दुसरा इंडिया कन्झम्पशन फंड आहे, एमर्जिंग अपॉर्च्युनिटीज फंड आहे, सस्टेनेबल इक्विटी आहे. पण मी जनरली स्वतः माझ्या क्लायंटला स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्ट करायला सांगत असते, कारण लॉंग टर्मचा होरायझन आहे, रिटर्न्स चांगले
मिळतात. सो आपण आता बघू शकतो की स्मॉल कॅप मध्ये आपल्याला स्मॉल कॅप डिस्कवरी असं फंडचं नाव आहे, ज्याच्यामध्ये 52% रिटर्न्स आहे सिन्स इन्सेप्शन. सो आपण इमॅजिन करू शकतो की काय लेवलचे रिटर्न्स बनवू शकतात. पण आपण ऑन पेपर फक्त 8% पर्यंतच देऊ शकतो, पण मार्केट आपल्याला जसे जसे रिटर्न देईल तसं असं पोर्टफोलिओ आपला वाढत जाणार आहे. आणि आपण जी अमाऊंट प्रेडिक्ट केली होती तर ते सो या सगळ्या प्लॅनमधून तुमची जी मॅच्युरिटी अमाऊंट येणार आहे ही पूर्णपणे तुम्हाला टॅक्स फ्री मिळणार आहे. म्युच्युअल फंडमध्ये तरी तुम्ही इन्व्हेस्ट करता ते 12.5% पर्यंत तुम्हाला इंटरेस्ट भरायला लागतो तुमच्या प्रॉफिटवर. पण तुम्ही जेव्हा या प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा पूर्ण अमाऊंट ही 1010D प्रमाणे आपल्याला टॅक्स फ्री मिळणार आहे. सो एवढे सगळे बेनिफिट या प्लॅनमध्ये आहे. तुम्हाला असं वाटतंय की हा प्लॅन आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या बकेटमध्ये असायला हवा किंवा काही कारणाने तुम्हाला टर्म इन्शुरन्स घेता येत नाहीये, तुम्ही या प्लॅनसाठी तुम्ही नक्की विचार करू शकता. तुम्हाला या प्लॅनबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की मला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा, आमची टीम तुम्हाला कॉल करेल. पण हे प्रोडक्ट असे की हे तुम्ही चुकवता कामा नये. सो थँक्यू सो मच. नमस्कार.